किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुचकेंच्या वर्तनावरून टीकेची झोड. आशा बुचके उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल. बुचकेंनी आमदार शरद सोनवणेंकडून माईक हिसकावला. फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. आमच्या जीवाला धोका. कृष्ण आंधळेला अटक करा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा. 6 महिन्यांमध्ये मिळालेली माहिती सीआयडीला दिली. देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका. धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृहमंत्रालयानं दखल घ्यावी. जरांगेंची मागणी. तर पोलिसच आरोपी कृष्ण आंधळेचा बचाव करतायत. सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंकेंचा आरोप. बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण. अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण केल्याची घटना. परळी पोलिसात अज्ञात 2 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल. महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून काही जण ताब्यात. मात्र या टोळीतील गुंडांकडून दमदाटी सुरू. ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप. तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. दादांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार आक्रमक. रोहित पवारांचे आरोप राममोहन नायडू आणि टीडीपीने फेटाळले. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरच बाहेर येईल. दोषींवर कारवाई करणार राममोहन नायडूंची भूमिका. केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा. पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. तर अजित पवारांच्या अपघाताबाबत काँग्रेस कार्यकारिणी अंतिम भूमिका मांडणार. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. कुणाचा कुणाशी संबंध असल्यावरून अपघात ठरतो का? रोहित पवारांनी संशय व्यक्त केल्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. पवारांचा नायडूंशी संबंध, मग सर्वांनीच राजीनामे द्यायचे का? मुनगंटीवारांचा सवाल. व्हीएसआर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात. पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात. रोहित पवारांचं वक्तव्य. तर ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. काही जणांकडून विमान अपघाताबाबत विनाकारण संशय निर्माण करण्याचं काम. अपघाताबाबत बाकीच्यांनी बोलणं थांबावं. माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. अजितदादांचा घातपात झाला हे बोलणं चुकीचं. रोहित पवारांनी चौकशी समितीपुढे पुरावे द्यावे. धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान. तर विलिनीकरणाबाबत पक्षाचे नेते निर्णय घेतील तो मान्य. आत्राम यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर घड्याळ हेच चिन्ह कायम राहणार होतं. सूत्रांची माहिती. विलिनीकरणाच्या नंतर पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत झालं होतं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती. 16 जानेवारीला मुंबईमध्ये तटकरे अजितदादा आणि सुप्रिया सुळेंना भेटले होते. त्याच वेळेला तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती. सूत्रांची माहिती. एनडीएमध्ये कधी कोणाला घ्यायचं हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. सगळ्या गोष्टी उलगडल्यानंतर खरं काय ते समजेल. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. विलिनीकरणानंतर पवार राजकारणातून अलिप्त होणार होते. विलिनीकरणानंतर शरद पवार दादांकडे पक्षाची जबाबदारी देणार होते. शरद पवार सामाजिक कामामध्ये सक्रिय राहणार होते. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यास निवडून आणणं आमचं काम. शरद पवारांनी राज्यसभेसाठी इच्छा व्यक्त केली तर चर्चा करावी लागेल. राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊतांची भूमिका. राज्यसभेत संजय राऊत प्रियांका चतुर्वेदींचं असणं गरजेचं. राज्यसभेची रिक्त जागा आम्हालाच मिळावी. आदित्य ठाकरेंची मागणी. प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्याचे आदित्य ठाकरेंचे संकेत. शासकीय चालकाला बाहेर काढून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय गाडी अनिकेत तटकरेंनी चालवली. घातपात झाला असता तर जबाबदार कोण? पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमलेंकडून सवाल उपस्थित. शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी सोबत घेणं हा नियम. उत्साहाच्या भरामध्ये काही अनुचित घडलं तर त्याला जबाबदार कोण? शिंदे शिवसेनेच्या शिरसाटांची अनिकेत तटकरेंवर टीका. आधी अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांच्या गाडीचं सारथ्य केलंय. शिरसाटांना पूर्ण घटनाक्रम माहिती नाही. सुनेत्रा पवारांचं शासकीय वाहन नव्हतं तर ते खासगी वाहन होतं. अनिकेत तटकरेंचं शिरसाटांना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा. अंबादास दानवेंचा आरोप. तर कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटं लाटली. संबंधित कंपन्या गुजरातच्या. कारवाई झाली पाहिजे. दानवेंची मागणी. घोटाळा झाला असेल तर कोणालाही सोडलं जाणार नाही. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. तर दानवेंकडे पुरावे असल्यास संबंधित यंत्रणांकडे द्यावे. ट्विटरवर आरोप करू नये. नवनाथ बन यांचा इशारा. काँग्रेसचं आंदोलन म्हणजे माकडचाळे. एआय समिट कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न. एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची टीका. ठाण्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात जोडेमारो आंदोलन. दिल्लीमधील एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध. राहुल गांधींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. खासदार नरेश म्हस्केंची मागणी.
नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन. एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पदाधिकारी धीरज शर्मांच्या नेतृत्वात आंदोलन. नागपुरातील अशोक चौकामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. एप्स्टीन फाईलमधील आरोपांवर केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, काँग्रेसची मागणी. आरएसएसवरील आरोप प्रकरणामध्ये राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर. हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार. तर ठाण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त. दिल्लीतील बैठकीमध्ये चंद्रपूरबाबत चर्चा नाही. माझी चूक नाही तर माफी का मागावी, वडेट्टीवारांचं वक्तव्य. माफी मागितल्याची अफवा हितशत्रूंनी पसरवली असेल, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपूर पालिकेमध्ये सत्ता नाही हे सत्य. चंद्रपूरमधील सत्ता संघर्षावरून सपकाळांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. तर चंद्रपूरमध्ये गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव, संजय राऊतांचं उत्तर. मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे. राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केल्यानं खटला मागे. राऊतांकडून अद्वै हिरेंवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप. राजकारणामध्ये असलो तरी काही वाद समजदारीनं मिटतात. दादा भुसे आणि राऊतांच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यावर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. माफी मागून आनंदी झालेला जगातला पहिला माणूस असावा, भातकळकरांची राऊतांवर टीका. तर माणसाने पाप केले नसेल तर तो नेहमीच आनंदी राहील, राऊतांचं भातकळकरांना प्रत्युत्तर. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशासक म्हणून कारभारी होणार. राज्य सरकारकडून परिपत्रक जारी. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी निर्णय. दिलदार असलेल्यांकडूनच अपेक्षा ठेवावी. आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देणं याला म्हणतात मोठं मन. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावर संतोष धुरींचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी विनंती करणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. लव्ह जिहादच्या घटना घडतील त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आदेश. आमदार रोहित पवारांना झेड+ सुरक्षा द्या. जामखेड तालुक्यामधल्या पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं खर्डा पोलीस प्रशासनाला निवेदन. मुंबईमध्ये उद्या राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन. श्रद्धांजली सभेसाठी मोठे राजकीय नेते उपस्थित राहणार. सगळीकडची स्थानिक राजकारणाची समीकरणं वेगवेगळी. स्थानिक पातळीवरील समीकरणानुसार महायुतीच विजयी होईल, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा. रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळेल. निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा आम्ही जिंकल्यात. वरिष्ठ नेते मंडळी योग्य निर्णय घेतील. आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेता होण्यासाठी 10% सदस्य संख्या आवश्यक. विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. जगदंबा तलवार पुन्हा भारतामध्ये यावी यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तलवार भारतामध्ये आणण्यासाठी मंत्री शेलारांनी प्रयत्न करावेत, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन. शेतकऱ्यांवर वरवंटा फिरून विकास होत नसतो. शेतकऱ्यांना सोबत घेऊनच शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करू. कोल्हापुरातील कार्यक्रमात मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य. पंकजा मुंडेंनी झाडांची आणि सैनिकांची तुलना केली. पंकजा मुंडेंच्या बुद्धीची कीव येते. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची ट्विट करत टीका. अजितदादांच्या अपघाती निधनाला अद्याप 1 महिना पूर्ण झालेला नसताना बारामतीमधल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाढदिवस साजरा. टीकेनंतर संबंधित महिला पदाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त. नाशिकमध्ये राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या प्रयत्नांना यश. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये आंदोलनावर तोडगा. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडेंच्या पत्नी रंजनाताई कवाडे यांचं दुःखद निधन. आंबेडकरी तसेच बौद्ध चळवळीची मोठी हानी. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून श्रद्धांजली अर्पण. बुलडाण्याच्या चिखला गावातील वादानंतर 19 आरोपींना अटक. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांची माहिती. पोलिसांकडून 25 आरोपींसह इतर 100 जणांवर गुन्हे दाखल. भंडाऱ्यामध्ये बाळ विक्रीचे आणखीन एक प्रकरण समोर. गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयीनं भंडाऱ्याच्या मोहदुरामधील दाम्पत्याला बाळ विकलं. महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी बाळ ताब्यात घेतलं. बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक. मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस. माझ्या पत्नीवरील आरोप आणि दाखल केलेले गुन्हे खोटे. बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पतीचा दावा. माझ्या घरामध्ये इंजेक्शन वगैरे काही नव्हतं. पती संजय वर्मा यांचं स्पष्टीकरण. वस्तुस्थिती पाहून कठोर कारवाई करण्याचे आदेश. 2-3 दिवसांमध्ये प्राथमिक अहवाल येईल. बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी मंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया.
पुणे रेल्वे स्टेशनवर 4 वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार, आई वडील झोपलेले असताना चॉकलेट बिस्किट खाण्याचा आमिष दाखवून आरोपीकडून लैंगिक अत्याचार, एका आरोपीला अटक. उत्तर भारतीय कुटुंब रेल्वे फलाटावर झोपलेलं होतं. खाऊचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध. पुण्यातील अत्याचार प्रकरणी रुपाली चाकणकरांची माहिती. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी, महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवींचं पोलीस महासंचालकांना पत्र. विकास गोगावलेंच्या प्रकरणामध्ये सहकार्य करा असा वरिष्ठांकडून दबाव. पत्रामध्ये उल्लेख, तडवींचा आत्महत्या करण्याचाही इशारा. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. 921 पदांसाठी 60,000 उमेदवारांची कसोटी. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी सीसीटीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. कोल्हापुरात राजश्री शाहू जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या शाहू वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन. पुण्यातील सासवडचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांचं देऊळ बंद आंदोलन. देवस्थानची जमीन पुन्हा मिळावी, ग्रामस्थांची मागणी. जालना जिल्ह्यामध्ये निधी अभावी जलजीवन मिशन योजनेची अनेक कामं रखडली. 423 पाणीपुरवठा योजना अद्यापही अपूर्ण असल्याची बाब समोर. पुण्यामध्ये 1 लाख पुणेकर वाहतूक पोलिसांच्या मदतीला. पुणे पोलिसांनी तयार केलेल्या PTP ॲपवर एका दिवसामध्ये 2400 तक्रारी. 1 लाख नागरिकांनी ॲप डाऊनलोड केल्याची पोलिसांची माहिती. कराडमध्ये ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात महिलांचे हाल. कार्यक्रमातून निघून जाणाऱ्या महिलांना अडवण्याची अधिकाऱ्यांवर वेळ. अमरावतीमध्ये रस्त्यावर कचरा जाळण्याचे प्रकार वाढल्यानं पालिका प्रशासनाचा कठोर निर्णय. पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणं पूर्णतः बंद. नियमभंग केल्यास 5,000 दंड. बीडच्या परळीमधील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडेला न्यायालयीन कोठडी. 23,000 रुपये लाच मागितल्याचं प्रकरण. व्यंकटेश मुंडेची बीडच्या कारागृहात रवानगी. पश्चिममध्ये आर्थिक विवंचनेमधून शेतकऱ्याची आत्महत्या. मालेगाव तालुक्यामधल्या पांगरी नवघरे गावातली घटना. मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदीच्या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या. अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या सासूला मारण्यासाठी विषप्रयोग. पंढरपूरच्या अंबोर गावातली घटना. सासूचे प्राण वाचले, मात्र पाण्यातून विषारी औषध पिण्यामध्ये आल्यानं पतीचा मृत्यू. आरोपी महिला सारिका लोहारला अटक. सांगलीच्या विट्यामध्ये भाजपनं राष्ट्रीय महामार्गाचं काम बंद पाडलं. चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असल्याचा आरोप. 30 फूट रस्ता असताना विटा नगरपालिकेनं 21 फूट रेखांकन केल्याचा माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचा आरोप. अहिल्यानगरच्या धांदरफळ खुर्द ग्रामसभेमध्ये तरुणाला मारहाण. घरी पाणी येत नाही असा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित केल्यानं मारहाण. बाजार समितीच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. शिर्डीमध्ये साई मंदिर परिसरात दर अर्ध्या तासानं वेषांतर करून चोरीचा प्रकार. आंध्र प्रदेशमधल्या टोळीचा शिर्डी पोलिसांकडून पर्दाफाश. 2 महिला, 1 पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. रांजणगावमध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून महिलेचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न. महिलेनं धाडसानं प्रतिकार करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला. चोरटे सीसीटीव्हीत कैद. अहिल्यानगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार. आरोपीवर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकमध्ये सारूरच्या जंगलामध्ये आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली. मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं तपासामध्ये निष्पन्न. प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं प्रियसीची हत्या केल्याचं तपासात उघड. गोंदियातील जवानाला हिमाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण. दरड कोसळल्यानं सुभेदार नेत्राम हिमराज शहीद. सुकाटोला पिपरिया या मूळ गावी शासकीय इतमामात शहीद जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. ठाण्यातील नेवाळी बदलापूर रोडवर MIDCची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. डावळपाडा गावाजवळ पाईपलाईन फुटली. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे आंबा बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता. लातूरमध्ये साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय. सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा पार पडला. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक आणि वारकरी सहभागी. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन. आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं श्रद्धा कोल्हापूरमध्ये. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये सलीम खान यांची भेट घेतली. सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. शाहरुखकडून तब्येतीची विचारपूस.